हालेलुया, 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 आमीन। सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो। करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान। सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो। करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान। हालेलुया, 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 आमीन। सारी हमारा है, अपनी राहों पर हमको चलाना। हालेलुया, 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 आमीन। हम हैं तेरे ही हाथों की रचना, हम पर है तेरी करुणा। तन मन धन हमारा तेरा है, इन्हें शैतान को छूने न देना। हम है तेरे ही हाथों की रचना, हम पर है तेरी करुणा। तन मन धन हमारा तेरा है, इन्हें शैतान को छूने न देना। हालेलुया, 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 आमीन। अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना। जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना। अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना।
जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना। हा 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 हालेलुया, 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 आमेन। देवाच्या वचनाकडे लक्ष लावत असताना दोन सूचना आहे. पहिली सूचना जी आहे ती आहे, मागील महिन्यामध्ये जी मत्तैकृत शुभवर्तमानावर आधारित प्रश्न उत्तरं जी झाली त्याचा असणारं पारितोषिक हे 25 फेब्रुवारी या दिवशी देण्यात येतील. त्याला लागूनच दुसरं जे आहे, मागच्या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी महिन्यात मार्ककृत शुभवर्तमान आम्ही वाचलेलं आहे. ह्या महिन्यामध्ये मत्तैकृत शुभवर्तमान असलेलं आहे. ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण मार्ककृत शुभवर्तमान वाचणार आहोत आणि त्याची परीक्षा 24 तारखेला संध्याकाळी 7 वाजता चर्चमध्ये होणार आहे. 24 तारीख शनिवार 24 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 7 वाजता चर्चमध्ये होणार आहे. जेवढे सर्व भाग घेणार आहेत, जरी मागच्या वेळेस आम्हाला घेता आला नाही तर यावेळेस आम्ही भाग घेऊ शकता, आम्ही येऊन वाचू शकतो. कमीत कमी त्या परीक्षेच्यामुळं आम्ही ते शुभवर्तमान जे आहे ते 2दा-3दा वाचनातून आमच्या जातं, त्यातले बारकावे आम्हाला समजतात. अनेक वेळेस आम्ही कानपाठ आमच्याकडं आहे, पण आम्ही वाचूयात आणि त्यासाठी एकत्र येऊयात. रविवारी गुरुवारी चर्चमध्ये बायबल स्टडी असते संध्याकाळी 6:30 वाजता. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही पुस्तक शिकलो, इतिहासाचं पहिलं पुस्तक आणि इतिहासाचं दुसरं पुस्तक एकत्र शिकलो. अवघे 8 ते 10 जण असतात. ह्याचा अर्थ हा आहे की आम्हाला माहीत आहे सगळं, फक्त 8-10 जणांना माहीत नाही. घरी गेल्यानंतर माझ्या प्रश्नाचं उत्तर स्वतःला विचारून बघावं. पहिले राजे आणि दुसरे राजे आणि पहिला इतिहास आणि दुसरा इतिहास ही 2 पुस्तकं सारखीच आहेत, बरोबर ना? मग देवाने 2 सारखे रेकॉर्ड का लिहायला लावले? आणि शास्त्र म्हणतं, ज्ञानाअभावी माझ्या लोकांचा नाश होत आहे, आम्ही आमच्या स्वतःचा नाश करून घेत आहोत. कारण मी जे इथं शिकवत आहे ना, देवाच्या आत्म्याने जे दाखवलेल्या गोष्टी सांगत आहे आणि ते यासाठी आहे की प्रत्येक पुस्तक यासाठी दिलेलं आहे की देवाचा प्रत्येक सेवक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. याचा अर्थ हा आहे, आमच्याकडे वेळ असून जर आम्ही बायबल स्टडीला येत नाही आणि तो वेळ आम्ही दुसरीकडे घालवत आहोत, तर याचा अर्थ आहे की आम्हाला देवासाठी चांगलं काम करायचंच नाहीये. आम्हाला जे वाटतं ना ते बायबल आम्हाला हवं आहे, हा त्याचा अर्थ आहे. मला पाहिजे तो अर्थ मी बायबलचा काढेल आणि देव त्यासाठी विचारेल. प्रिय बंधू भगिनींनो, मागच्या परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारला होता, टिंब शहरांना तुझ्यापेक्षा सोपं जाईल. नाही, सोर आणि सिदोन यांना टिंब शहरापेक्षा सोपं जाईल. कुठली शहरं? हे कफरनहुमा, हे बेतसैदा, तुझ्यापेक्षा सोर आणि सिदोन यांना सोपं जाईल. कारण की जी कृत्य तुझ्यामध्ये झालेली आहेत ती सोर व सिदोन मध्ये झाली असती तर त्यांनी पश्चाताप केला असता आणि अग्नी पडला नसता. बारामतीचे लोक, देवाचं वचन तुमच्याकडे वारंवार वेगळ्या पद्धतीने येत आहे आणि आम्ही आमचे कान जर बंद करत असो तर देव विचारेल आणि यदा कदाचित आम्हाला साक्षीदार म्हणून ठेवेल. आणि ते यासाठी की आपल्या मंडळीपेक्षा सोर आणि सिदोनाला सोपं जाईल. कार्यकारी मंडळाचे लोक कुठे आहोत? लिहून दिलेला सही करून, राजेश दिलेला पेपर सही करून कुठे आहोत आम्ही? का फक्त कमिटीमध्ये यायचं होतं म्हणून आम्ही सही केली?
बुधवारच्या प्रार्थनेत आम्ही किती जण आहोत, गुरुवारच्या प्रार्थनेत किती आहोत, शुक्रवारच्या मध्यस्थी प्रार्थनेत किती आहोत. महिन्यातला एकदा चर्च कमिटीच्या मिटिंगला बसून तिथं ठराव पास करायचे, फक्त प्रबोधन द्यायचं, ही कार्यकारी मंडळाची सेवा नाही. तो सन्मान आहे. कुठे आहोत आम्ही विचारा. आम्ही ज्यावेळेस सही केली ना फॉर्मवरती, त्याच्यावरती नियम आहेत ना राजेश, नियम टाकलेत ना सुशील नियम. मग आम्ही कोणाला फसवतोय? मंडळीला, देवाला, कोणाला फसवत आहोत आम्ही? ज्या मंडळीचं पुढारीपण करण्यासाठी आम्ही सह्या करून दिल्या, त्या मंडळीच्या ज्या कार्यक्रमात आम्ही सहभागी हो, फक्त बुधवार आणि गुरुवारचं मी बोलत नाही, इतर ज्या सेवा असतात, विशेष सेवा असतात, त्यावेळेस तर आम्ही येतो का? येऊया देवाच्या वचनाकडं. मी बुरुजावर उभा आहे आणि माझं काम इथून मी चोखपणे करत आहे. मी अनेक वेळेस सांगितलं, मी मोशे नाही. माझा पहिला रिसर्च मोशे विषय आहे. मी मोशे नाही, कारण मला पण स्वर्गाच्या राज्यात जायचं. मी असं म्हणणार नाही, हे देवा माझं नाव तू जीवनाच्या पुस्तकातून खोड आणि ह्यांना घेऊन जा. नाही, मला पण जीवनाच्या पुस्तकात नाव ठेवून मला पण यायचंय. म्हणून खूप मोकळं मोकळं करून सांगतो, देवाच्या वचनाकडे येऊयात. आजचा जो शास्त्रपाठ वाचलेला हॉस्पिटल संडेच्या निमित्तानं, हा शास्त्रपाठ आहे. आज ह्या वेळेसच्या असणाऱ्या हॉस्पिटल संडेला, विशेष करून हॉस्पिटल संडे, आता त्याला हिलिंग मिनिस्ट्री वीक म्हणतात, आठवडाभर चालतो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने हॉस्पिटल संडे साजरा केला जातो, की ज्याच्यामध्ये आम्ही पाहतो काही ठिकाणी हॉस्पिटल संडेच्या वेळेस जसं आपण भक्तीमध्ये एकत्र करतो त्याप्रमाणे केलं जातं. काही चर्चेस जे आहेत वेगवेगळ्या हॉस्पिटलला जाऊन फळ वाटप, फ्रूट वाटप करतात, कारण की त्या ठिकाणी जे दवाखान्यामध्ये लोक आहेत त्यांना हे समजावं की ख्रिस्ती मंडळी आहे की जी आमच्यावर प्रीती करते, ही जी आहे ही कृतीच्याद्वारे सुवार्थ आहे. त्याच्यानंतर डॉक्टर लोकांना काही चर्चेस आहेत किंवा हॉस्पिटल डॉक्टर लोकांना गावातल्या सगळ्यांना बोलवतात, मेडिकलला स्टाफला बोलवतात आणि त्यांचा सन्मान केला जातो. वेगवेगळ्या पद्धतीने हॉस्पिटल संडे किंवा हिलिंग मिनिस्ट्री वीक सगळीकडे साजरा केला जातो. आणि हे जे आहे याकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस या वर्षाचं असणारं जे हिलिंग मिनिस्ट्री वीकचं किंवा हॉस्पिटल संडेचं जे शीर्षक आहे ते आहे इफिस्कारास पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याचं असणारं 14 वचन, की ज्या ठिकाणी ह्या वेळेचं शीर्षक मूर्तिमंत शांती, मूर्तिमंत शांती, परफेक्ट पीस. आणि त्या अनुषंगाने हे 2 शास्त्रपाठ जे आहेत ते इंडियन ख्रिश्चन मेडिकल काउन्सिल जे आहे ते प्रसिद्ध करतं आणि त्या पद्धतीने आहेत. ज्यावेळेस आम्ही माणसाकडे येतो, माणसाकडे आल्यानंतर माणसामध्ये साधारणतः 3 प्रकारचे आजार आहेत: शारीरिक आजार, मानसिक आजार आणि आध्यात्मिक आजार. शारीरिक आजार आणि मानसिक आजार ह्याची जी ट्रीटमेंट आहे ते मेडिकल सायन्स त्यांच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने करतं. शरीर आणि शरीराच्या संबंधित गोष्टी ज्या आहेत त्यासाठी वेगवेगळ्या फील्ड मेडिकल सायन्समध्ये आहेत, ते प्रत्येक फील्ड त्यांच्या पद्धतीने त्याच्यावरती ट्रीटमेंट करतं. त्याचप्रमाणे जे मानसिक आजार आहेत त्याच्यावरती काउन्सलिंग आणि इतर माध्यमातून त्या मानसिक आजारावरती सध्या सगळीकडे औषधोपचार केले जातात. 3रा जो आहे की जो आध्यात्मिक आजार आहे, की ज्याच्यामध्ये ज्यांचं तारण झालं नाही ते पापामध्ये आहेत, त्यांना आध्यात्मिक सत्यता मिळावी म्हणून सुवार्तेच्याद्वारे त्यांच्यावरती काम केलं जातं. आणि एकदा सुवार्ता भेटल्यानंतर आध्यात्मिक दृष्टिकोनातून प्रगल्भ व्हावं. ज्याप्रमाणे शरीराची काळजी आम्ही घेतो की आम्ही सुदृढ व्हावं, आम्ही नीट व्हावं, त्याप्रमाणे आध्यात्मिक जीवनातून आम्ही नीट व्हावं, त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने मंडळांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने देवाचं वचन आणि सेवेविषयी मार्गदर्शन करून लोकांना आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी देव पाचारण करत आहे. आणि या ठिकाणी ह्या 3 प्रकारचे आजार आहेत, परंतु आजचे 2 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आहे हे आलेला आजारपण आमच्या जीवनात आलंच कसं, की ह्याचा उगम काय, आणि दुसरं आहे की आजारपणासाठी आमची आशा काय आहे. आणि पहिला जो मुद्दा आहे की ज्याला आपण पाहतोय की आमच्या सिकनेसचं रूट काय, आमच्या आजारपणाचं रूट काय, मग ते शारीरिक असो, मानसिक असो की आध्यात्मिक असो, याचं रूट काय हे शोधणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्हाला एका कुठल्याही समस्येचं आम्हाला त्याचं मूळ भेटतं, ते मूळ भेटल्यानंतर आम्हाला त्या मुळावरती काम करून ते नीट करता येतं. येशू ख्रिस्त म्हणतो की कुऱ्हाड झाडाच्या मुळाशी ठेवलेली, वरच्या फांद्या कापून काय होणार नाही. त्याप्रमाणे आम्हाला ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचं मूळ भेटतं, ते मूळ भेटल्यानंतर त्या मुळावरती काम केल्यानंतर त्या गोष्टी नीट होतात. आम्ही ज्यावेळेस सध्या मेडिकल सायन्समध्ये जातो, मेडिकल सायन्समध्ये अनेक गोष्टींचं मूळ असंच का घडतं याविषयी बऱ्याच टेस्ट करून त्याचं मूळ शोधण्याचा
विचार आणि त्याची असणारी लाईन ऑफ ट्रीटमेंट त्यानुसार डायग्नोस केली जाते. आम्ही ज्यावेळेस पाहतो की जगामध्ये आजारपण का आलं, पूर्वी ज्यावेळेस जेव्हाने उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये परमेश्वराने आदाम आणि त्याची स्त्री यांना बनवलं, त्यावेळेस ह्या दोघांमध्ये आजारपण नव्हतं, कारण की ते पवित्र अवस्थेमध्ये होते. त्यांच्याकडून अजून पतन झालेलं नव्हतं. पतनाच्या अगोदर मनुष्याचं शरीर हे 100% निरोगी शरीर होतं. त्या शरीरावरती कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलंही आजारपण येणार नव्हतं आणि त्याला आजारपणाच्या त्रासातून जायचं नव्हतं. त्याचं असणारं पवित्र अवस्थेतलं शरीर हे फार चांगलं होतं. परंतु ज्या दिवशी आदाम आणि त्याची स्त्री ह्या दोघांनी फळ खाल्लं, तेव्हापासून माणसाच्या जीवनामध्ये काही कमतरता आल्या किंवा मनुष्याचं शरीर हे बदललं गेलं. आणि त्यातली एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की मनुष्याच्या शरीरामध्ये आजाराची संकल्पना सुरू झाली. माणसाच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आजार येऊ लागले. माणसाच्या शरीरामध्ये आजार येण्याचं मूळ कारण आहे की मनुष्याने देवाच्या आज्ञेचं पालन केलं नाही किंवा आज्ञाभंजकता केली आणि त्यामुळं ते देवापासून दूर गेले. त्यांच्या शरीराची पवित्र अवस्था नाश पावली गेली आणि त्या कारणाने ते दोघंही जे आहेत, हे दोघंची दोघं जे आहेत म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्या जीवनामध्ये आजाराची शृंखला सुरू झाली. एका आजारापासून दुसरा आजार, जगामध्ये जेवढे काही आजार आहेत ह्या सगळे आजार त्या एकमेव आज्ञाभंजकतेचे परिणाम आहेत. ज्यावेळेस आम्ही आजारपणाकडे पाहतो त्यावेळेस हा आजारपण येत असताना मनुष्याचं जीवन विस्कळीत झालं. मनुष्याच्या जीवनामध्ये ज्या कुठल्याही प्रकारचा आजारपण असू द्यात, त्याच्या जीवनात जी घटना घडते ती आहे आजार त्याची शांती दूर करतं. मनुष्याच्या शरीरामध्ये आजार आला आणि आजारासंगती मनुष्याची शांती हरवली गेली. मनुष्य हा शांतीविरहित झाला. तो आजारपण आपल्या शरीरामध्ये घेऊ लागला. मनुष्याच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आजारपण येतं. पवित्र शास्त्र त्याविषयी स्पष्टपणे सांगतं. सगळीत पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की आजारपण ज्यावेळेस आमच्याकडे येतं त्यावेळेस येत असताना कधी कधी वातावरणाच्या बदल्यामुळं आमच्या जीवनामध्ये आजारपण येतं. ऋतू बदलले, हवामान बदललं की आमच्या जीवनामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे आजारपण येतात. त्याच्यानंतर दुसरे आजारपण आमच्या जीवनामध्ये जे येणार आहेत ते अनुवंशिकतेनुसार काही आजारपण आमच्याकडे आलेले आहेत. आमच्या पूर्वजांमध्ये होते आणि म्हणून ते आमच्याकडे आलेले आहेत. त्याच्यानंतर तिसरं आजारपण शास्त्र आम्हाला सांगतं की ज्या आजारपणाकडे आम्ही जातो ते हे आहे की ज्या वेळेस मनुष्य आपल्या जीवनामध्ये गोष्टी करत असताना देव त्याला शिक्षा देतो आणि त्या शिक्षेचा परिणाम किंवा ती शिक्षा ही आहे देवाची, देव त्याला आजारपण देतो कारण की तो त्याच्या पापाचा परिणाम आहे. त्याने देवाच्या विरुद्ध केलेल्या गोष्टीचा परिणाम आहे. आणि म्हणून वारंवार येशूला शुभवर्तमानामध्ये त्याचे शिष्य लोक म्हणतात, हा कोणाच्या पापामुळे असा जन्मला, ह्याने हा असा जन्मला आहे किंवा ह्याच्या जीवनात ही समस्या आली, आजारपण आलं, ह्या आजाराचं पाप काय, म्हणजे ह्याचं मूळ काय, कुठल्या पापामुळे असं आजारपण आलेलं आहे, कोणाच्या पापामुळे हे आजारपण आलं आहे. आणि पवित्र शास्त्र त्याच्याविषयी सांगतं. परंतु चौथा आजारपण आहे की जे मनुष्याच्या जीवनामध्ये येतं, ज्याविषयी शास्त्र असं म्हणतं ते कोणाच्या पापामुळं किंवा वातावरणाच्या बदलामुळं अनुवंशतेमुळे येत नाही, तर ते जे पाप येतं ते पाप येत असताना देवाचं गौरव व्हावं म्हणून काही आजारपण आमच्या जीवनात ठेवलेले आहेत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मात्र आजार काही असो, एक फक्त देवाच्या गौरवाचा जर आजार सोडला, बाकी 3 जे प्रकार आहेत, किंबहुना 4 अजून एक आहे, पण त्याच्याविषयी तो कुठल्या तरी एखाद्या 3 पैकी एखाद्यात बसेल आणि म्हणून त्याला चौथा मानत नाहीत. आणि म्हणून हे जे उरलेले 3 आहेत की जिथं देवाचं गौरव होत नाही, ह्या आजारपणामध्ये ज्यावेळेस आम्ही लक्ष घालतो त्यावेळेस ते आले की मनुष्याची शांती त्याने हरण केलीच म्हणून समजा. चांगलं जीवन जगणाऱ्या माणसाचं जर शरीर दुखत आहे तर ते शरीर त्याच्या जीवनामध्ये तेवढ्या काळासाठी अशांतता देऊन जातं. एखादा आजार आला की मनुष्य त्या आजाराविषयी विचार करतो आणि त्याच्या जीवनातली शांती निघून जाते. प्रिय बंधू भगिनींनो, आजारपण जे आहे हे मनुष्याच्या पापाचा परिणाम आहे. वास्तविक पाहता रोमकारसपत्र 3 अध्याय 15 वचनामध्ये लिहित असताना लिहिलेलं आहे की सर्वांनी पाप केलं, परंतु सर्वांनी पाप केलं आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहेत. प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही पाप केल्यामुळे उणे पडतो. त्यानंतर रोम 6:3 मध्ये म्हटलंय पापाचं वेतन मरण आहे. मनुष्य ज्या वेळेस पाप करतो त्यावेळेस त्याचा प्रवास पतनाकडे, मरणाकडे त्याचा प्रवास सुरू होतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस त्याचा प्रवास त्या मरणाकडे सुरू होतो त्यावेळेस हे जे शरीर देवाने त्याला दिलेलं होतं, ह्या शरीरामध्ये वेगवेगळे आजारपण येतात आणि ह्या आजारपण त्याच्या जीवनामध्ये कठीणता होऊन जातात. आणि मग आम्हाला मात्र प्रत्येकाला माहीत असतं की माझा आजारपण माझ्याकडे कशासाठी आलेला आहे. हे देवाच्या गौरवासाठी आहे,
मी केलेल्या पापामुळं आहे, मी आज्ञाभंजकतेमुळं आहे, माझ्या पूर्वजांकडून आलंय. पूर्वजांकडून येणारं असणारं आजारपण आम्ही थांबवू शकतो, कारण शास्त्र आम्हाला म्हणतो मी तुझे सर्व रोग बरे करतो. आमच्या पूर्वजांपासून आलेलं जे पाप आहे त्यासाठी प्रार्थना करून आम्ही ती ब्रेकडाऊन करू शकतो, ती शृंखला पुढची. यासाठी मी त्याला शाप म्हणत नाही बरं का. अनेक लोक म्हणतात पूर्वजांपासून येणाऱ्या गोष्टी आजारपण शाप आहे. नाही, ही शृंखला आजारपणाची आम्ही थांबवू शकतो आणि पुढच्या पिढी त्याच्यामुळं सुरक्षित होऊ शकतात. आम्ही ते थांबवू शकतो देवाकडे पाहिल्यानंतर, देवाकडे मागितल्यानंतर, देवाची कृपा त्यासाठी प्राप्त झाल्यानंतर. परंतु ज्या ज्या वेळेस आम्ही देवाकडे येतो त्यावेळेस आम्हाला हे समजतं माझ्या पापाचा परिणाम काय आहे, माझ्या जीवनामध्ये आजारपण आहे, ह्या आजारपणाचं रूट कॉज काय आहे, हे माझं आजारपण माझ्या जीवनात कशामुळे आलेलं आहे. एका पाळक साहेबांना भेटलो आणि ते पाळक साहेब म्हणले, पाळक साहेब माझी आज अवस्था ही आहे, मला बोलता येत नाही. ते फार हळू आणि स्टॅम्पर करून त्यांना हे झालं होतं, पॅरालिसिस झालं होतं. आणि ते म्हणताना म्हणाले, मी माझं तोंड देवाच्या गौरवापेक्षा, देवाच्या वचनापेक्षा जास्त वेगळ्या ठिकाणी वापरलं, राजकारणासाठी वापरलं, शिव्या शाप देण्यासाठी वापरलं, वाकडं बोलण्यासाठी वापरलं, निंदा करण्यासाठी वापरलं. मी देवाचा सेवक असताना पण हे केलं आणि म्हणून माझी अवस्था आज ही झालेली आहे. ज्याला त्याला आपल्या आजारपणाचं मूळ गोष्ट माहीत असते. का झालं? परंतु आमच्या कुठल्याही आजारपणासाठी आमच्याकडे केवळ एकमेव आशा आहे की ज्या आशेविषयी आम्हाला इफिस्करास पत्र 2 अध्याय 14 वचनात सांगितलेलं आहे. आमच्या आजारपणासाठी असणारी जी आशा आहे, कारण तो म्हणजे ख्रिस्त आपली मूर्तिमंत शांती आहे. त्याने दोघास एक केले आणि मधली आडभिंत पाडली. आमच्या असणाऱ्या आजारपणासाठी प्रभू येशू ख्रिस्त हा एकमेव आशा आहे. आणि ही जी एकमेव आशा आहे, हीच आशा आम्हाला आमच्या आजारपणामध्ये शांती देऊ शकते. हीच आशा आमच्या आजारपणामध्ये कृपा देवाची प्राप्त होते. हीच आशा आम्हाला आजारपणाच्या काळामध्ये त्या प्रवासातून बाहेर घेऊन जाण्यासाठी पुरेशी आहे. आणि म्हणून शब्द आहे मूर्तिमंत, इंग्रजी शब्द आहे परफेक्ट पीस. आम्हाला जर येशू ख्रिस्त आमच्याकडे आहे तर येशू ख्रिस्ताशिवाय आम्हाला दुसरी कुठलीही गोष्ट गरजेची नाही की ज्याद्वारे आम्हाला आमच्या जीवनामध्ये शांती मिळेल. बाकीच्या ज्या शांती आहेत हे टेम्पररी आहेत. म्हणून येशू ख्रिस्त म्हणताना म्हणतो की मी तुम्हाला माझी शांती देऊन जातो. जग देतं तसं नाही. जगाची शांती ही तात्पुरती, कालपरत्वे, स्थळपरत्वे, थोड्या काळासाठीची शांती आहे. ही जी शांती आहे ही अनंतकालिक नाही. परंतु ज्या वेळेस आम्ही पाहतो की येशू हा शांती देऊ शकतो, मग तो का देऊ शकतो हे आम्हाला माहीत असायला हवं. त्याविषयी लिहित असताना यशाचा ग्रंथ याचा 6 अध्याय 9 वचन दिलंय, कारण की तो शांतीचा राजकुमार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताकडं शांतीची सगळी भंडाराची किल्ली प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे आणि तो ते भंडार माणसांसाठी शांती देण्यासाठी मोकळं करू शकतो. ही शांती कोणाला मिळेल? ज्याला प्रभू येशू ख्रिस्त शांती देणार आहे, ह्याची ओळख आहे आणि माहिती आहे, त्यालाच ती शांती देऊ शकतो. ज्याला त्या शांतीचा फल, तो ज्या येशूला ओळखतच नाही, त्याला असं वाटतं काय येशू शांती देऊ शकतो, मला दुसरीकडून भेटते, त्याला कधी शांती भेटणार नाही. प्रिय बंधू भगिनींनो, येशू हा शांतीचा राजकुमार आहे. त्याच्याशिवाय शांती प्रस्थापित होऊ शकत नाही. मग आमच्या वैयक्तिक जीवनात, कौटुंबिक जीवनात, सामाजिक जीवनात, आमच्या आध्यात्मिक जीवनात, शारीरिक जीवनात, मानसिक जीवनात जर शांती हवी आहे तर ह्या शांतीच्या राजकुमाराची ओळख आणि त्याला जीवनामध्ये घेणं फार गरजेचं आहे. तर आमच्या जीवनामध्ये शांती येते. येशू ख्रिस्त योहान कृष्ण म्हणतो, मी माझी शांती तुम्हाला देऊन जातो. येशूची शांती आमच्याकडे यायला तयार आहे. आम्ही ते स्वीकारणं गरजेचे आहे. आमच्याकडे सगळं काय आहे, पण जर आम्हाला ते स्वीकारता येत नाही तर त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि म्हणून येशूची शांती जर हवी असेल तर ती शांती आम्ही स्वीकारणं गरजेचं आहे. कारण की ही जी शांती आहे, ह्या शांतीशिवाय वैयक्तिक माणसाला आणि जगाला पर्याय नाही. आमच्या जीवनात दुसरी कुठलीही व्यक्ती शांती आणू शकत नाही. आमच्या जीवनात दुसरं कुठलंही सिस्टम शांती आणू शकत नाही. आमच्या जीवनात दुसरे कुठल्याही असणाऱ्या गोष्टी आम्हाला शांततेमध्ये वाढू देऊ शकत नाहीत. आमचे विचार तर हे कधी आम्हाला शांती देऊ शकणार नाहीत. पण प्रभू येशू ख्रिस्तातले विचार, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालणे, देवाची कृपा प्राप्त करणं, देवाचं मार्गदर्शन घेणं, देवाचं वचन वाचणं, यातून आम्हाला शांती भेटते. लंडनमध्ये एक गोष्ट घडली. एका दवाखान्यामध्ये एक असणारा पेशंट आजारी होता आणि हा जो पेशंट आहे हा कधी कधी खूप व्हायलंट व्हायचा. त्या दवाखान्यात त्याला ॲडमिट आणि तो व्हायलंट झाला. तो बरेच वेळेस त्या ठिकाणी पाळक साहेब जे आहेत त्या ख्रिश्चन हॉस्पिटलला
ते ह्याच्यासाठी आलेले असायचे व्हिजिटसाठी लोक. आणि मग ते पाळक साहेबांनी एकदा बघितलं पाहिजे, त्या आल्यानंतर हा खूप व्हायलंट झालाय आणि पाळक साहेब त्याच्या जवळ उभा राहिले आणि उभा राहिल्यानंतर पाळक साहेबांनी बायबल काढलं आणि वाचायला सुरुवात केली आणि हा मनुष्य शांत होऊन झोपी गेला. ज्या वेळेस ह्या मुलाला हे व्हायचं त्यावेळेस त्या असणाऱ्या हॉस्पिटलच्या नर्स ज्या आहेत त्या पाळक साहेबांना फोन करायच्या आणि पाळक साहेब यायचे, शास्त्र वाचायचे आणि तो मनुष्य शांत झोपी जायचा. एके दिवशी मध्यरात्री तो फार व्हायलंट झाला, तो कोणाचं काय ऐकायना. आणि मग ते म्हणले, अरे पाळक साहेबांना ते एवढ्या रात्री मध्यरात्री बोलवायचं, रात्रीचे 2-2:30 वाजलेत, त्यापेक्षा पाळक साहेब करतात तसं आपणही करावं. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी उभ्या केल्यानंतर तो असणार त्या ठिकाणी रात्रीचा जो एक त्यांचा माणूस होता, पुरुष जो होता, बहुतेक करून तो इन्चार्ज असावा, तो म्हणाला, पाळक साहेब काय करतात? ते म्हणले, पाळक साहेब बायबल उघडतात आणि बायबल वाचतात आणि हा मनुष्य शांत झोपी जातो. आणि पाळक साहेबांनी बायबल उघडलं, बराच वेळ बायबल वाचलं, पण ह्या माणसाला काही झोप आलीच नाही. पहाटे पाळक साहेबांना 4:30-5ला फोन केला, पाळक साहेब हा माणूस रात्री 2 वाजेपर्यंत त्रास देतोय, अजून काही झालं नाही. पाळक साहेब म्हणाले, मी लगेच आलो. पाळक साहेब त्या ठिकाणी पोहोचले आणि पोहोचल्यानंतर पाळक साहेबांनी त्याच्याकडे उभा राहिले, त्याच्याकडे पाहिलं, बायबल उघडलं आणि बायबल वाचायला सुरुवात केली आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये हा माणूस झोपी गेला. आणि ज्याने बायबल वाचलं होतं, जे सगळ्या नर्स होत्या, त्यांना प्रश्न पडला, आम्ही पण बायबल वाचलं, मग तो का झोपला नाही? त्यांनी पाळक साहेब पाळक साहेब रात्री तुम्हाला इतक्या कशासाठी बोलवायचं 2-2:30 वाजता? आणि म्हणून आम्ही बायबल वाचलं, तरी ह्या माणसाच्या जीवनात काही काम झालं नाही, हा असाच आहे. असं काय आहे, तुमचं बायबल वेगळं आहे का? पाळक साहेब म्हणले, बायबल सगळ्यांचं एकच आहे, परंतु मला प्रश्न पडलाय की असं कसं होईल, कारण ते देवाचं वचन आहे, ते कुणी वाचू, ते काम होणं गरजेचं आहे. आणि मग पाळक साहेबांनी विचारलं की नेमकं तुम्ही वाचलं काय ते मला दाखवा बरं. यदा कदाचित तो शास्त्रपाठ जर मला समजला तर माझ्या लक्षात येईल की हा माणसावरती ते काम का झालं नाही, त्याला शांती का मिळाली नाही, हा अशांतच का राहिला. आणि मग त्या वाचणाऱ्यांनी बायबल उघडलं आणि त्यांनी बायबल उघडून सांगितलं, पास्टर मी हे वाचलं, इथपर्यंत वाचलं, पण हा माणूस काय शांत झाला नाही. आणि पाळक साहेब म्हणाले, जर तुम्ही हे वाचलं तर जगातला कुठलाही माणूस शांत होणार नाही. आणि त्याने विचारलं का? कारण की हे बायबल नाही. हे बायबल कसं आलं? किंग जेम्स व्हर्जन नावाचं बायबल इंग्लिशमध्ये, ते कसं आलं? किंग जेम्स कोण होता, कोणी भाषांतर केलं, त्याची प्रस्तावना तू वाचली. आम्हाला हे माहीत पाहायला पाहिजे की बायबल वाचायचं नेमकं काय. म्हणून बायबल स्टडीला या म्हणतो आणि कसं वाचायचं. तो माणूस अशांत, कारण इंट्रोडक्शन वाचल्यानंतर कोणाला शांती भेटतं ना, ते देवाचं वचन नाही. देवाचं वचन वाचल्यानंतर लोकांना शांती भेटते, कारण ती येशूची शांती आहे, ती देवाची शांती आहे. जग ती शांती हिरावून घेऊ शकत नाही. आमच्या जीवनात अनेक वेळेस शांती होते, आम्ही देवाचं वचन वाचलं की देवाची शांती आम्हाला प्राप्त होते. जग आमच्यामध्ये शांती निर्माण करण्याचा प्रयत्न करतं, आम्ही देवाचं वचन वाचल्यानंतर ते आम्हाला शांती देणारं ठरतं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, म्हणून येशू म्हणतो, मी माझी शांती तुम्हाला देऊन जात आहे. येशूची शांती आम्हाला प्राप्त करण्यासाठी येशूच्या मागे चालणं आम्हाला गरजेचं आहे. एवढंच नव्हे, ज्या वेळेस आम्ही गलतीकरासपत्र 5 अध्याय 22 आणि 23 वचन वाचतो, त्यामध्ये लिहित असलेलं आहे, आत्म्याचं फळ आहे प्रीती, आनंद, शांती. आम्हाला जर आमच्या जीवनामध्ये शांती हवी आहे तर आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा असायला हवा. आमच्या जीवनात जर पवित्र आत्मा असायला हवा तर आम्ही पहिलं येशूला वैयक्तिक तारणारा म्हणून अंतःकरणाने स्वीकार केलेलं पाहिजे, केवळ बौद्धिक दृष्टिकोनातून नाही. जग आम्हाला ख्रिस्ती म्हणतं म्हणून नव्हे, आमची आणि ख्रिस्ताची ओळख वधस्तंभाच्या पायथ्याशी एकदा प्रथम झालीच पाहिजे. त्या ओळखीनंतर आम्ही देवाचे मूल होतो. जोपर्यंत आम्ही पहिल्या वेळेस येशूला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारत नाही, त्यानंतरच आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं काम सुरू होतं आणि आम्हाला पवित्र आत्म्याच्या फळाची एक बाजू शांती आम्हाला भेटते. अन्यथा आम्ही आयुष्यभर अशांत राहू, कारण की जर देवाचा आत्मा आमच्यामध्ये नाही तर आमच्यामध्ये शांती कधी येणार नाही. नीतिसूत्राच्या पुस्तकात एक वचन आहे फार सुंदर, कोणी पाठीस लागले नसता एखादा खूप धावतो आणि तो आहे दुर्जन, पण एक मोठ्या संकटात आहे, तो रात्री बिछाण्यावर पडतो आणि झोपी जातो, कारण की त्याला देवाची शांती आहे. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, गलतीकरासपत्र 5 अध्याय 22 त्याची शांती आमच्या जीवनात असायला पाहिजे.
पुढे आल्यानंतर तो म्हणतो की आमची भौतिक शांती शारीरिक मानसिक तर होईल, पण पुढे तो आध्यात्मिक शांतीविषयी असं लिहिताना असं म्हणतो, आम्ही प्रभू येशू ख्रिस्तापासून दूर होतो, आम्ही बेसुन्नत होतो, कारण की लोक हे सुन्नती लोक आम्हाला बेसुन्नत म्हणवत होते. आमची मूर्तिमन शांती प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यामधलं वैर पाडून टाकलं. प्रभू येशू ख्रिस्त एकमेव आहे की जो आम्हाला आध्यात्मिक शांती देऊ शकतो. जग आणि जगातल्या गोष्टी आम्हाला आध्यात्मिक शांती देऊ शकत नाही. किती वेळ आम्ही शांत बसलो तरी आमच्याकडे शांती येऊ शकत नाही. जोपर्यंत आमच्यातली पापाची आडभिंत पाडली जात नाही, जोपर्यंत आमचा आणि देवाचा संबंध होत नाही. आणि म्हणून तो म्हणतो त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. ते वैर म्हणजे आज्ञाविधीचे नियमशास्त्र, यासाठी की स्वतःच्या ठाई दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी. तिसरी महत्वाची गोष्ट, पहिली पाहिलं कॉज ऑफ सिकनेस किंवा आजारपणाचं मूळ, दुसरं पाहिलं आजारपणामध्ये आमची आशा, आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे ज्याला शांती भेटते त्याने काय करायचं. तो म्हणताना असं म्हणतो की त्याने शांती म्हणजे त्यांनी शांती प्रस्थापित करावी. ज्यांना शांती मिळाली त्यांना देव शांती प्रस्थापित करण्यासाठी बोलावतो. म्हणून मत्तई शुभवर्तमान 5वा अध्याय, धन्यवादातल्या आता एक धन्यवाद आहे, जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणती. आम्ही जर देवाचं मूल आहोत तर आम्ही शांती करणारे आहोत. आम्ही जर अशांती करणारे आहोत तर आम्ही देवाचं मूल नाही. ही त्याची साधी साधी व्याख्या आहे. कठीण काळात पण आम्ही शांती निर्माण केली पाहिजे, कृपा केली पाहिजे. देवा तुझी शांती तू दे, तू मला सहाय्य तू कर. आणि ज्या वेळेस आम्ही देवाकडे प्रार्थना करतो, देवाने आम्हाला शांती करण्यासाठी पाचारण केलेले आम्ही लोक आहोत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला देव म्हणतो मी तुम्हाला शांती दिली यासाठी की तुम्ही शांततेमध्ये राहावं. आमची शांती पाहून लोकांनी ओळखायला पाहिजे की आम्ही देवाचे मुलं आहोत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन आज आमच्याकडे येत असताना देवाची इच्छा आहे की आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवाची शांती असावी. आणि ही जर देवाची शांती आमच्या जीवनामध्ये असायला हवी तर आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा एकुलता एक पुत्र, जो पापाची क्षमा करणारा, जो वधस्तंभावरती मरण पावला, ज्याला पुरण्यात आलं, देवाने ज्याला तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठवलं, तो प्रभू येशू ख्रिस्त, पुनरुत्थित ख्रिस्त जर आमच्या जीवनामध्ये असेल तर आमच्याकडे शांती असेल. आणि ही शांती आम्हाला आज उद्या सर्व काळ आमच्या जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये शांती देण्यासाठी येशू ख्रिस्त पुरेसा आहे. आणि तो येशू ख्रिस्त आमच्याकडे असायला हवं. येशू ख्रिस्त आम्ही उजवा खिसा आणि डावा खिसा, सोमवार आणि मंगळवार असं येशू संगती आम्ही खेळू शकत नाही. म्हणजे मला आज शांती पाहिलं, मी ख्रिस्ती लोकात आहे की त्याला लगेच उजव्या खिशात ठेवला. आज ख्रिस्ती हालेलुया, स्तुती असो, देवाचं गौरव असो, हात वर केला, बाहेर गेलो, लगेच येशू इथून काढला की टाकला डाव्या खिशात. आता नको येशू. आता बाहेर गेलो, मग बाहेर गेलो की बाहेरच्या लोकांसारखं ते म्हणले झिंगाट की आम्ही झिंगाट, ते म्हणले धरा ताल की धरला ताल. का? कशी शांती असेल? कारण आम्ही बेडगी ख्रिश्चन लाईफ नाही जगू शकत. देवाच्या मंदिरात देवाच्या लोकांकडे आल्यानंतर एक आणि बाहेर गेल्यानंतर दुसरं नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, जो कोणी मला चर्च समोर स्वीकारेल त्याला मी माझ्या स्वर्गातील देवदूत आणि देवपित्या पुढे स्वीकारेल. बरोबर ना? हा राजेश, व्हेरी गुड. तिथं लिहिलंय, जो कोणी मला जगासमोर पत्करेल. चर्चच्या समोर नाही, चर्चच्या समोर नाही. मी सध्या एका गोष्टीचा विचार करतो आणि विचार हा आहे की मी पण इथं बेंचवर बसायचा विचार करतो. फक्त मी प्रभोजनाला वर येऊन शेवटपर्यंत थांबणार इथं बस. कारण मी पण उपासनेला आलो असतो. त्याला सिस्टममध्ये बसवावं लागेल आणि सिस्टमचं लिखाण करतोय. एकदा ते पक्क झालं ना की ते होईल. कारण मी पण उपासनेला आलो असतो. मी इथं तुमच्या समोर हे नाहीये, प्रदर्शन करणारा नाही आणि तुम्ही बघणारे नाही. आम्ही सगळेचे सगळे उपासक आहोत आणि आमच्या उपासकांचा असणारा पाहणारा देव आहे. म्हणून मी अनेक वेळेस सांगतो ना, चर्चमधून उठून जाऊ नका, फोन वापरू नका, गडबड करू नका, यासाठी. कारण आम्ही देवाचा अपमान करतो, आपला अपमान करत नाही. मी मगापासून बघतो रणदेव मास्तर शेवटच्या बेंचला येऊन बसलेत. चर्च सुरू झालं तसे आलेत. वयोवृद्ध सद्गुरुस्थ आहेत. त्याच्यानंतर भालचंद्र जाधव दर आठवड्याला येत आहेत. कधी कधी पाटोळे सर असतात. ही मंडळी भक्तीतून उठून जात नाही.
मी प्रेमा अंकलला एकदा विचारलं होतं, प्रेमा अंकल का हो? आणि प्रेमा अंकलने सांगितलं, मिशनऱ्याचा बाळकडू आहे. आम्ही देवाला सोडून जातो इथून. आम्ही पालकाचा अपमान करत नाही, कमिटीचा अपमान करत नाही, आम्ही देवाचा अपमान करत आहोत. कारण का माहितीये का? कारण की आमच्याकडे आमच्या सोयीने ख्रिस्त आहे. मला माहित नाही, कुणीतरी एकदा ह्या बारामतीनंतर एक आम्ही देव सोयीने नाही घ्यायचा. कुणीतरी एकदा मला म्हणालं, म्हणलं बरोबर आहे अंकल, वयोवृद्ध व्यक्ती होती, विसरलो मी या गोष्टीला. देव सोयीने नाही घ्यायचा. आम्हाला पाहिजे त्यावेळेस शांती, आम्हाला नको त्यावेळेस त्याला सोडायचा. चर्चमध्ये असल्यानंतर मी देवाचा, चर्चच्या बाहेर गेल्यानंतर मी झिंगाटचा. देवाला डबल जीवन नाही आवडत. ह्या जगामध्ये पण ड्युअल पर्सनॅलिटीच्या लोकांना जगात राहायचं स्थान नाही. सर्वसाधारण लोकांमध्ये काही लोकांना ड्युअल पर्सनॅलिटी असते ना, एकदा एक जीवन मग नंतर दुसरं जीवन. त्यांना जगात ठेवत नाही, त्यांना दुसरीकडे घेऊन जातात. नको म्हणतात हा मनुष्य समाजासाठी धोकादायक आहे. असा मनुष्य जर ख्रिस्ती कुटुंबात असेल की ज्याचा कुटुंब प्रमुख देव आहे, ज्याचा थोरला बंधू प्रभू येशू ख्रिस्त आहे, अशा कुटुंबात आल्यानंतर देव तरी त्याला ठेवेल का हो? येशूने एक दाखला सांगितला, फार सुंदर दाखला आहे. येशू म्हणतो गहू पेरलं एका मालकाने आणि गहू उगवलं, आणि गहू उगवल्यानंतर गहू आणि निधन दोन्ही दिसू लागलं. जे नौकर आहेत ते येऊन मालकाला म्हणाले, मालक आपण तर गहू पेरलं होतं, निधन कसं आलं? निधन कसं आलं? आणि मालक म्हणताना मला हे कुठल्या तरी शत्रूचं काम आहे, सैतानाचं काम आहे, त्यांनी ते पेरलं. मग आम्ही जाऊन ते उपटावं का निधन, म्हणजे गहू येईल? तो म्हणतो नाही नाही, त्या दोघांना संगती वाढू द्यात कापणीपर्यंत. आम्ही आशीर्वादित आहोत, आम्ही प्रार्थना देव ऐकतो, आमच्याकडे पैसे आहेत, आमच्याकडं आरोग्य आहे, आमच्याकडं अमुक आहे, आमच्याकडं तमुक आहे, म्हणून आम्ही आशीर्वादित आहोत ह्याची कुठलीही खात्री नाही. कारण का माहिती आहे का? आम्ही गव्हासंगती आहोत, म्हणून गव्हाला पाणी द्यायचंय ना, म्हणून आम्हाला पाणी भेटतं आणि ते वाढतंय. गव्हाला ते हे टाकायचं ना, काय टाकतो? खत टाकायचं ना, त्या गव्हाला खत मालक टाकतोय म्हणून आम्ही वाढतोय. एकदा ते गहू बाजूला केलं ना की मग आम्ही कुठं जाणार? मी नाही बोललो, बायबल बोलतं. मावशी जरी बोलली तरी बायबल बोलतं. आम्ही वाढतोय, सगळं चांगलं दिसतंय म्हणून नव्हे. आत्मिक माणूस आत्मिक आहे आणि त्याच्याविषयी तो म्हणतो त्याने शांती प्रस्थापित करावी. आज हॉस्पिटल संडेच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये काम करणारे असा किंवा नसा, किंवा हॉस्पिटलमध्ये काम करणारे असा म्हणजे मेडिकल पॅरामेडिकल असा, किंवा माझ्यासारखा माणूस मेडिकल पॅरामेडिकल नाही म्हणजे मी आजारी माणूस आहे. मेडिकल पॅरामेडिकल असा किंवा आजारी असा, पण देवाने आम्हाला शांती प्रस्थापित करण्यासाठी बोलावलेला. ह्याचा अर्थ हा नाही मेडिकलचे माणसं आजारी पडत नाही, ते पण पडतात. आम्हाला शांती प्रस्थापित, आणि शांती ही सर्वतोपरी शांती असते. जिभेवर शांती आणि मनात कटुता असं डबल होत नाही. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, देवाची जर आम्ही लेकर आहोत तर शांती प्रस्थापित केली पाहिजे. शांती प्रस्थापित करण्यासाठी देवाने आम्हाला पाचारण केलेलं आहे आणि ते पाचारणामध्ये आम्ही वाढायला पाहिजे. हा आजच्या असणाऱ्या हॉस्पिटल संदेशचा संदेश आहे. आणि देव तुमच्या सर्वांना आशीर्वादित करो. सर्वजण उभा राहूयात, प्रार्थना करू. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि मग आशीर्वाद घेऊयात. हे प्रभुदेवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो. गौरव आणि सन्मान तुला देतो, कारण की तू आमचा जिवंत देवबाप आहेस. आम्ही सर्व मान आणि महिमा तुला देतो, तुझ्या नावाला उंचावतो, तुझी उपकार स्तुती करतो. आज हॉस्पिटल संडेच्या निमित्तानं प्रभुदेवा तू आम्हाला पुन्हा खात्री दिली. आमचा शरीराचा आजार असो, मानसिक असो की आमचा आध्यात्मिक असो, प्रभुदेवा प्रभू येशू ख्रिस्त हे एकमेव उत्तर आहे. तो आमचा मर्तीमुंत शांती आहे आणि ती शांती जी आम्हाला भेटते त्यातून तुझी इच्छा आहे की आम्ही इतरांसाठी देखील ती शांती द्यावी. आणि म्हणून देवा आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो, तुला म्हणतो आम्ही शांतीचे लोक ठराविक कृपा दे. अशांती पसरवणारे सैतानाच्या हस्तक होऊ नये म्हणून तो आम्हाला सांभाळ. आम्ही शांती प्रसारित करणारे आणि प्रस्थापित करणारे देवाची लेकरं ठरावेत म्हणून तुझा अनुग्रह, तुझी कृपा आणि पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आमच्यावरती होत. आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या हातामध्ये समर्पित करतो.
प्रभुदेव, विभक्त होत असताना तुझी कृपा आमच्या प्रत्येकासंगती असू देत. ह्या आठवड्यामध्ये असणारी प्रत्येक सेवा तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये आशीर्वादाने आणि आध्यात्मिक लाभाची होण्यासाठी पूर्णतेस घेऊन जाणारा देवबाप तो. आम्ही आमच्या स्वतःला तुझ्याकडे समर्पित करीत प्रार्थना येशूच्याद्वारे मागतो म्हणून तो आई. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमचे ऋणे असरून सोडले आहेत तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता देव जो बाप याची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर, विशेष करून 10वी आणि 12वीच्या मुलांबरोबर, त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये, मेडिकल आणि पॅरामेडिकलमध्ये सेवा करत असणारे आणि निवृत्त झालेल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर आता आणि येशूचे पुन्हा येणे होईपर्यंत असो. आमेन.